नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पॉवर्ड बाय फेबर, डिक्सी स्कॉट आणि गुड नाईट फॅब्रिक रोलॉनच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. साई समर्थ सोसायटी खेरनगर बांद्रे पूर्व या ठिकाणी आलेले आहोत. अनिता तुषार काळे या वहिनींना भेटणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत. काळे कुटुंब वाट बघतंय, चला जाऊन भेटूया लगेचच अनिता वहिनींना. नमस्कार नमस्कार नमस्कार. आणि घ्या उखाणा. मेहंदी रंगते हातात, विडा रंगतो ओठात, बर. तुषारावांचं नाव घेते तुम्हा सर्वांसाठी. छान होतं, छान होतं. द्या ओळख करून सगळे. हे मिस्टर, नमस्कार. सासरे, सासू, नणंद, नमस्कार. भक्ती, माझी वहिनी, मामी, माझी मैत्रीण नेहा, मामा, माझा भाऊ आणि हे माझे सगळे परिवार. नमस्कार. हा परिवाराला आणि आई. नमस्कार. माझी आई आणि बाबा. नमस्कार नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण? मेंढाला इथे खेरनगर. आता बोट दाखवून मला दिसेल का? म्हणजे इथेच आहे माझं माहेर 3 नंबरला. आणि तुमचं? मुंबईमध्येच बांद्रालाच गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये. शाळा कुठली तुमची? महात्मा गांधी विद्या मंदिर. आणि तुमची? माझी पण सेम महात्मा गांधी विद्या मंदिर. पण कधी असं बघितलं नव्हतं. शाळा तरी बघितली होती? हा, शाळेत म्हणजे एका शाळेत होतो, पण असं मी ओळखत नव्हती त्यांना. मग काय झालं असं का म्हणालात तुम्ही की आम्ही काय एकमेकांना शाळेत बघितलं नव्हतं? म्हणजे ओळखायची नाही मी तेव्हा त्यांना. नाही मग कधी? सेम शाळा होती पण मी कधी बघितलं नाही त्यांना. नाही, बरं केलं नाही बघितलं. कॉलेज कुठलं? हा, कॉलेज? चेतना कॉलेज. चेतना. तुमचं? चेतना कॉलेज. कॉलेजमध्ये पण बघितलं नसेल ना? हा, ते 12th पर्यंत चेतनाला होते, नंतर मग ते रुपारेलला गेले. हे तुम्हाला कसं माहिती? हा, नंतर जेव्हा ओळख झाली तेव्हा कळलं. कशी झाली ओळख? ते म्हणजे आमच्या कॉलेजमध्ये अॅन्युअल डे होता ना, तेव्हा ते चेतनाला हा. मग अॅन्युअल डे ला आलेले त्यांच्या फ्रेंड सोबत. एक मिनिट, तुमचं काय होतं तिकडे अॅन्युअल डे ला? आम्ही एक स्टुडंट होतो म्हणून आम्हाला मग इन्व्हिटेशन. बरोबर, स्वाभाविक आहे. मग त्यामुळे. तुम्ही गेलात ना अॅन्युअल डे ला? हो. हा, मग पुढे काय झालं? काय नाही म्हणजे त्या अॅन्युअल डे ला म्हणजे ओळख झाली तेव्हा. कशी काय? त्यांचा एक फ्रेंड आहे, तो आमच्या ग्रुपमध्ये फ्रेंडशिप करायला आलेला. वा. तर तुम्ही पाठवलं होतं त्याला? नाही, तो स्वतःच गेलेला. तो स्वतःच गेला होता. हा, मग पुढे? म्हणजे माझी जी फ्रेंड आहे ना, तिच्याशी फ्रेंडशिप करायला आलेला. मग त्यांचं असं भेटणं वगैरे व्हायचं, मग ती मला घेऊन जायची सोबत. आणि मित्र तुम्हाला घेऊन? हा, त्यांना घेऊन यायचे. व्हेरी गुड. मग काय नाही, ती लोक म्हणजे आता बाईकवर, तर ती त्याच्याबरोबर जायची बाईकवर, मला ऑप्शन नसायचं म्हणून मी ह्यांच्यासोबत जायची. ऑप्शन नव्हतं म्हणून या बाईकवर बसायचं? तसं नाही, ऑप्शन म्हणजे आता ते असायचे ना, मग त्यांच्यासोबत मी जायची. नाही, पण मला सांगा, दोन्ही बाईक एकाच मागे एक असायच्या का अशा? हा, म्हणजे असं फिरायला वगैरे जाताना असायचो मागे पुढे. मग ते 2 बाईक वेगळ्या वेगळ्या कधी जायला लागल्या? वेगवेगळ्या म्हणजे असं काही नाहीये, पण त्या फ्रेंड्स लोकांचं काही झालं नाही. त्यांचं झालं नाही? नाही झालं. आणि तुम्ही करून बसलात? म्हणजे आम्ही तसं फ्रेंडशिप वगैरे ठेवली, मग फ्रेंडशिप वाढत गेली. मी त्याच्या घरी जायची. तुम्ही? हा. आणि इथेच कॉलनीत राहायचं ना, त्याच्यामुळे मग कशाला जायचे घरी त्यांच्या? असंच काय गंमत आहे? उगाच काय? आता फ्रेंड होता ना तो माझा. अच्छा, हा, मित्र म्हणून मित्राच्या हा, घरी मग त्याच्या जायचे. घरी तुम्ही वगैरे. पण जायचा का हो त्यांच्या घरी? नाही. का दहशत होती? हो. बाबांना बघून नाही यायचे. का हो? का एवढं घाबरण्यासारखं काय होतं? म्हणजे थोडं डेंजरस असं वाटायचं. काय गोड हसताय तो, बघितलं का? हा, मग पुढे काय झालं? काय नाही, म्हणजे ओळख तशी वाढत गेली. मग आईला पण मी आवडायची वगैरे. तुम्ही एकमेकांना आवडत नव्हतं, बाकी सगळ्यांना आवडत होतं? म्हणजे असं आम्ही बोलायचो वगैरे. हा. काय नाही, मीच एकदा विचारलं त्यांना, काय पेट्रोल भरलंयस का म्हणून? बाईकवरून वाटेत थांबायला नको ना हायवेला? मग मीच त्यांना असं विचारलं, मला तू आवडतोस वगैरे. हे कधी झालं सुरू? आता झालं म्हणजे असं फ्रेंडशिप मध्ये झाली ओळख वगैरे. तुम्हाला अंदाज आला होता का यांच्या मनात काहीतरी वेगळं सुरू आहे ते? तेव्हा असं वाटत नव्हतं जास्त, पण मग नंतर असं मित्र बोलायला लागलं तर वाटलं होऊ शकतं.
काय काय होऊ शकतं? म्हणजे पुढे लग्नाचा वगैरे विचार करायचा असेल तर काय अजून कंटिन्यू करायचं असेल तर. अच्छा अच्छा, म्हणजे तसं. तुम्हाला असं वाटलं? हो. काय नाही, मी एकदा विचारलं त्याला, पण तो बोला की सध्या आपण अजून शिकतो वगैरे आहे, बरोबर. थोडा टाइम घेऊया. त्याच्यामुळे मग त्याने काय तेव्हा उत्तर नाही दिलं. पण तो जेव्हा फर्स्ट जॉबला लागला ना, मग त्याने मला स्वतःहून विचारलं 21 सप्टेंबरला. तेव्हा मला काय विचारलं की तू म्हणजे रेडी होशील का? अरे वा, असं काय काय रोमॅन्टिक सिच्युएशन आली. कसं, कुठे कुठे स्पॉट कुठे होता हा विचारायचा? कार्टर रोडला गेलेलो आम्ही तिकडे, कार्टर रोड बँड्रा बेसला. येस. तिकडे त्यांना विचारलं तुम्ही? हो. हा, म्हणजे त्यांनी मला बोलले, आधी फोन केलं, ते बोलले की मला काहीतरी सांगायचं आहे. तर मी आधी घाबरली, म्हणजे काय सांगायचं आहे. म्हणून मग तुम्हाला वाटलं लग्न ठरलंय, लग्नाला यायची? मग तिथे घेऊन गेला. मग तिथे मला विचारलं की तू जे विचारलेलं ना त्याचं मी तुला विचारतोय की चालेल आपण म्हणजे मी मम्मीला सांगतो वगैरे. मग मी खूप खुश झाली तेव्हा. तुम्ही मग धावत सुटला? मग आता एवढा वेळ थांबलेली ना त्याच्यासाठी. काय, किती थांबला होता तरी मला घरी यायचे बघायला, तरी मी बाबांना सांगायची मला नाही करायचं लग्न आता. मी असं रिजेक्ट करायची. माझे बाबा सारखे मला बोलायचे का तुला आता येणार आहे वरून कोणतरी. तुम्ही किती मजल्यावर राहत होता तेव्हा? ग्राउंड फ्लोअर. ग्राउंडला. मग आता वरून ग्राउंडवर होते ना. पण मला सांगा, फायनली त्यांनी होकार दिला, हो. त्यानंतर घरी कधी कळलं? घरी असं म्हणजे खूप असं बाबांची भीती पण वाटायची. आणि माझ्या एक मिनिट, किती वर्ष झाली लग्नाला? आता ह्या 30 नोव्हेंबरला 10 वर्ष होतील. 10 वर्ष गप्पच आहात का होती? बोला ना तुम्ही, पण त्याच बोलताय. काय झालं? नाही, घरामध्ये सगळ्यांचं इथे चालू असतं, म्हणजे महिला मंडळ असतं जास्त पुढे, त्यामुळे मग आम्ही बॅकएंडला असतो. पण असं काय, कुठली गोष्ट होती वहिनींमध्ये की तुम्ही होकार दिला त्यांना? नाही, म्हणजे स्वभाव चांगला होता पहिल्यापासूनच, आणि घरात म्हणजे सगळ्यांची मिळून मिसळून राहायची, आणि आईला पण त्यांचा स्वभाव आवडला. मग त्यामुळे, आणि तुम्हाला नाही? मला पण आवडलाच, म्हणून मग आईला पण आवडला. अच्छा. आणि तुमच्या बाबतीत काय होतं असं? मला हा जसा म्हणजे मला जसा पाहिजे तसा तो आहे. म्हणजे निर्व्यसनी आहे, आणि म्हणजे स्वभाव पण छान आहे, थोडासा रागिष्ट आहे. ठीक आहे, म्हणजे चांगला आहे. आणि दिसायला पण खूप छान आहे. त्यांचं हसणं किती छान आहे. हो, बघितलं हा, तुम्ही ते smile? एक आहे. काय आहे? स्माईल छान आहे त्यांची. पण मला सांगा, या स्माईल बद्दल अजून कोणी तुम्हाला विचारलं नाही कधी? नाही, तशी वेळच नाही आली, आणून दिली नाही. कारण मी त्याला ऑलरेडी बुक केलेलं ना. काय सांग? आता काय म्हणणं आहे? बाबा डेंजर आहेत ते, काय आता काय बाबांबद्दल काय नाही, आता काय नाही. ते तेव्हा वाटायचं भीती, कारण कधी येणं जाणं नव्हतं त्यांच्या घरी, आणि शेवटी मुलीचे वडील आहे ते, त्यांना काय वाटेल, वाईट वाटेल, किंवा त्यांच्या काहीतरी एक अपेक्षा असतात. कसं कळलं मग घरी? घरी ॲक्च्युली माझे जे मामा आहेत श्याम काका वगैरे, त्यांना आम्ही मध्यस्थी केलेलं. आधी माझ्या भावाला कळलं, तो मला ओरडला वगैरे, बोलतं मोठ्या बहिणीने पण सेम तेच केलं, तू पण तेच करते, काहीतरी आहे की नाही बाबांचं. म्हणजे आता शेवटी आता मी प्रेम केलंय, आता मला जसा पाहिजे तो आहे ना, तुम्ही बघा तरी एकदा, त्याला भेटा. नंतर मग श्याम काकाला आम्ही सांगितलं. मग श्याम काकांनी बाबांना सांगितलं, त्यांनी मध्यस्थी केली. मग ते आता झालं. मग थोडंसं म्हणजे बाबा थोडेसे होते, थोडे नर्वस, पण शेवटी दिलं त्यांनी करून चांगलं. असं काय तुमच्या घरी? आमच्या घरी तर ओके होते, ऑलरेडी एंट्री दिलेलीच होती. चला, या गप्पा सुरू असताना आता पहिल्या खेळात ती चांदीची अन्नपूर्णा वहिनींना मिळणार का बघूया. 1 मिनिटच वेळ आहे, आणि पहिलं वाक्य आहे खाल्ल्या मिठाला जागणे. वीस. अशक्य ही शक्य करतील स्वामी. 30 सेकंद झाली. धुलाई यंत्र. 10, 9, आय लव्ह यू आठ, जीजस सात, वरती. एक मिनिट मिळालं. 5, 4, 3, 2, 1. 1 सेकंद राहिलेलं असताना वहिनी तुम्ही इथे पोहोचलात, अभिनंदन. त्यामुळे सगळी बक्षिसं मिळाली. हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. ही चांदीची तुळस मिळाली, अभिनंदन. आणि वहिनी चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुमच्या घरात आली, अभिनंदन. कौतुक असेल की आरोप असतील?
कौतुकच असेल. विश्वास आहे एवढा या सगळ्यांवर तुमचा? मी आरोप करण्यासारखं काय करत नाही. नाही ना. पहिला आरोप असा आहे, एखाद्या गोष्टीचा तुम्हाला लगेच कंटाळा येतो. एखाद्या गोष्टीचा नाही. नाही काय हो? कधी कधी पुढचा गोड आरोप आहे हो, आळशी आहात. हे बघा, हे लिखित आहे माझ्याकडे, रिटर्न मध्ये. मान्य आहे तुम्हाला? नाही, करते कामं असं आहे. हा, नाही अशी नाही. बर. मुलं मात्र सासूला सांभाळायला लावतात. आता कामावर केल्यावर सासू. मान्य आहे का? का ते नको मला प्रस्तावना. हो, ते आहे. हो काय हो? काय हो? म्हणजे मुलं आहे. प्रत्येक होला हो करू नका हो. आपलं नाव तुषार ना? हो. सतत त्यांना कुठे आहे म्हणून फोनवरून भंडावून सोडतात. जेवायला वाट बघत असते ना म्हणून फोन करत असते आणि काळजी वाटते ना कुठे आहे. आता सध्या तो कोल्हापूरला आहे ना म्हणून सारखं- रोड क्रॉस करून देता रोज त्यांना जाऊन. कधीच लवकर उठत नाही. खोटं आहे. सगळ्यात पहिली मी सुट्टे पाणी भरायला. हे तर मान्यच कराल हा आरोप. का हट्टीपणा जास्त आहे. हट्टी असं काय करत नाही मी. हो आहे हट्टी आहे. एकदा तरी विरोधात बोलले बाबा. किती कौतुक आहे. हा? म्हटलं ना, हे डेंजर असतात हे सगळे. कधीच वेळेवर पोहोचत नाही. कुठे कामावर. तर मला माहित नाही कुठे पोहोचत नाही ते तुम्ही. काय हो? हो ते बरोबर काय? आहे. हा? हो बरोबर आहे ते. काय बरोबर आहे? म्हणजे 12ची ट्रेन आहे तर 12:30ला घरातून निघतील असं आहे. का असं करतो? कारण आपण वेळेवर उठतो हो की नाही, कामं पटपट करतो हो, त्याच्यामुळे हे असं होत असेल. काय वाटतं तुम्हाला? बरं, या सगळ्या आरोपांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? काय बोलणार आता त्यांना. आता मनात तुमचे एक्सप्रेशन कसे आहेत माहिती आहे? कशाला बोलवलं याला? बरं, पण आजपासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला? त्यांना जे वाटतंय ते तसं मी नीट वागेन त्यांच्यासोबत. बरं, उद्यापासून चांगल्या वागा. तुमचं काय म्हणणं आहे? कुठला बदल केला पाहिजे? किरकिर करणं कमी केलं पाहिजे. म्हणजे मुलांच्या मागे किरकिर सारखं हेच करा तेच करा. एका वाक्यात बोलले. थोडं किरकिर करणं कमी करायला पाहिजे. पण एका वाक्यात बरंच आलं असं नाही वाटत तुम्हाला? हा, तर आता चित्र काढायचे. हा, या इकडे. दहा, 9, 8, 7, 6, 5, राईस प्लेट 4, 3, 2, 1. वेळ संपली. सांगा काय काढलंय? पत्रावळी. ते ताट असतं ना. व्हेरी गुड, मस्त. काढू का नको? काढा जरा, मग बदलेल बघा. थांबा थांबा. हा थांबा, तर कशी असते ती बघू तर द्या. ऍडजस्ट होईल असं. हळूहळू डुक्कर पर्यंत पोहोचले. खरं काय आहे? अभिनंदन. चला, हे बक्षीस मिळालं. त्यांचे आणखी हाल करू नका. हळूहळू मगर पासून सुरुवात झालेली आणि काही जण डुकरापर्यंत पोहोचले होते. दहा,
9 8 7 6 5 4 3 2 वेळ संपली. थांबा, आता थांबा, बोलू नका. तुम्ही बरोबर काढलंय चित्र? नाही? तुम्ही ओळखलाय? मोठ्याने सांगा काय काढलंय. वडापाव. आता कसं काढू चित्र? माहितीये का, वडा करतात माहितीये, वडा. ह्याने आता सगळ्यांचा वडा केला. तुमच्याकडे आहे ना, तुम्ही यांच्या सासूबाई. सासूबाई. काय सांगाल सुनेबद्दल? छान आहे, जशी माझ्या मुलाला हवी होती तशीच आहे. बरं, ते मगाशी बऱ्याच जणांनी आरोप केले ते आळशी आहेत, स्लो आहेत, म्हणजे तुमच्या मुलाच्या पाठी सतत किरकिर करत असते वगैरे. तर काय म्हणणं आहे तुमचं, हे खरं आहे का? नवरा बायकोंचं नातं आहे म्हटल्यावर काय बोलत असेल ती वगैरे, पण तशी नाही. नाहीये. खूप खुश आहात तुम्ही? हो हो समाधानी आहात? हो. तर बाबांकडे द्या. एकदम चांगले आहे, स्वभावाने पण चांगले आहे. बर. माझी दुसरी मुलगी असल्यासारखी आहे ती. अरे वा, किती छान. जावई मनापासून चांगला एकदम एकदम छान. एकदम मग मुलगी तुमची सुखात आहे? एकदम काय त्रास नाही. आणि जावयाला? जावायला पण त्रास नाही. अनिताला गेल्या मी 2 वर्षापासून ओळखते, पण जेव्हाही भेटते तेव्हा सासऱ्यांचं, नवऱ्यांचं, दिरांचं खूप कौतुकाने ती बोलते. तिच्यातून एक प्रेरणा भेटतं की सासऱ्याच्या माणसाशी कसं वागावं म्हणून. आणि खरंच मी खूप खुश आहे की ती माझी मैत्रीण आहे म्हणून. आणि दोघांना खूप खूप शुभेच्छा. अरे वा. अजून कोणी? मी तिची मोठी बहीण आहे. आम्ही दोघी एकदम बहिणीसारखं नाही पण मैत्रिणीसारखं खूप राहतोय. आणि आमचं दोघांचं खूप ट्युनिंग पण चांगलं आहे. आणि एकदम आम्ही दोघं मनापासून म्हणजे खूप म्हणजे असं म्हणजे मनात ठेवत नाही, आम्ही एकमेकापासून बोलतो आम्ही. मला लहानपणापासून तुषार अतिशय शांत आणि त्याच्याबरोबर तिची जी हाऊसवाईफ आहे ती पण एकदम शांत. इतकी दोघंही फार शांत आहेत आणि छान आहेत, अगदी जोडा मस्तच आहे. खुश आहात तुम्ही? हो हो हो. बरं, आता बघा ना, हे सगळे कौतुक करायला लागले. मग माझ्या मते ते लिहिलेलं आहे ना, ते काही शेजारची माणसं असतील, हो ना? नाही ना? बरं, मला सांगा, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? क्षमा मी माझ्या माहेरच्यांची मागेन, म्हणजे आईची वगैरे. त्यांना मी वेळ नाही देऊ शकत कामामुळे. तिचं आता असं झालंय त्याच्यामुळे मी तिला वेळ नाही देऊ शकत. पण माझी वहिनी खूप करते तिचं, मी तिला थँक्यू म्हणेन. आणि धन्यवाद कोणाला? धन्यवाद मी असं देवाला करीन की त्यांनी मला एवढा चांगला फॅमिली दिली आहे. माझी सासू एवढी छान आहे, खरंच म्हणजे अशी सासू सगळ्यांना नाही, मलाच मिळाली बस झालं. म्हणजे चांगली सासू आहे. होय ना? तुम्हाला काय म्हणायचं, आज क्षमा कोणाची मागणार आहे? ह्याच्याच आईवडिलांची, सासू सासऱ्यांची, म्हणजे त्यांची मनोव्यतिरिक्त झालं असेल त्यावेळेला, मनाविरुद्ध झालं असेल तेव्हा ती जी मनं दुखावली, त्यासाठी आज तुम्ही क्षमा मागताय. तुम्ही फार इमोशनल आहात ना, स्वाभाविक आहे. कळलं? एरवी बायको रडवते, आज आम्ही काय वहिनी असं काय केलंय त्यांचं तुम्ही? हा, काय नाही ना? बरं बरं, हसत राहा, आनंदात राहा. दोन्ही कुटुंब तुमच्यावरती प्रेम करतायत, अशीच प्रेम करत राहा. कारण माझ्या दोघांच्याही बोलण्यातून खूप छान हे जाणवलं की सून सासरच्यांबद्दल चांगलं बोलते, तर सासरचे जावयाबद्दल चांगलं बोलत आहेत. किती छान वातावरण आहे. असंच राहू द्या. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. थँक्यू. आणि वैदींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठण. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.